बेसिक शोध आणि बचाव या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे, ज्यामध्ये आपण बेसिक शोध आणि बचाव कार्य शिकणार आहोत. बेसिक शोध आणि बचाव कार्य या मॉड्यूलच्या शेवटी आपण सक्षम असाल कोसळलेल्या संरचनेचा शोध आणि बचाव म्हणजे CSSR च्या कारणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी, शोध टीमचे घटक सांगण्यासाठी, शोधासाठी वापरले जाणारे मूलभूत उपकरणांची यादी तयार करण्यासाठी, शोध आणि शोध पद्धती समजावण्यासाठी, शोध पद्धती व तंत्र सांगण्यासाठी, विक्टिम व्यवस्थापनात स्वयंसेवकांची भूमिका समजावण्यासाठी. कोसळलेल्या संरचनेचा शोध आणि बचाव म्हणजेच CSSR ही सुरक्षित शोध आणि बचाव मोहीम आहे. कोसळलेल्या संरचनांमध्ये शोध आणि बचाव ऑपरेशन राबविण्यासाठी. संरचना कोसळणे हे प्रबलित आणि अप्रबलित विटांच्या किंवा कॉन्क्रीटच्या फेल होण्यामुळे होऊ शकते. संरचना कोसळण्याची काही सामान्य कारणे आहेत. जमिनीची अस्थिरता, जसे की चिखल सरकणे, भूगर्भीय विवर, आग, अपघात, वाहनांचा धक्का, संरचनात्मक वैशिष्ट्ये जसे की वयोमान, साहित्य पद्धती आणि डिझाईन. प्रतिकूल हवामान, ज्यात पाऊस किंवा पूर, बर्फ गोठणे, वादळे, टोर्नेडो समाविष्ट आहेत. स्फोट, ज्याचे कारण बॉम्ब, गॅस सिलेंडर, फटाके इत्यादी असू शकते. भूकंप किंवा ज्वालामुखी क्रियाकलाप, जसे की जास्त प्रमाणात ज्वालामुखी राखेचे साठे. आता आपण शिकूया शोध व स्थान शोधणे हे कसे करायचे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात अडकलेले लोक असू शकतात. NDRF टीमने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या जिवंत व्यक्तींची उपस्थिती निश्चित करण्यासाठी काही तंत्र आणि प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे. तसेच बळींशी संवाद साधणे व शारीरिक शोध करून बळींचे ठिकाण शोधणे आणि त्यांना मदत करणे आवश्यक आहे. आता आपण फिजिकल सर्चसाठी आवश्यक असलेली मूलभूत उपकरणे शिकूया. फिजिकल शोधासाठी आवश्यक असलेली मूलभूत उपकरणे म्हणजे पूर्ण वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा संच आणि आपत्कालीन वैद्यकीय किट. किमान वैयक्तिक पुरवठा जो किमान 12 तास स्वयंपूर्ण राहण्यासाठी आवश्यक आहे, जसे की पिण्याचे पाणी, अन्न आणि योग्य कपडे. मूलभूत साधने जसे की पोर्टेबल रेडिओ, वॉकी टॉकी असल्यास उपलब्ध असावी. बिल्डिंग आणि कार्यस्थळ चिन्हांकित करण्यासाठी लागणारे साहित्य, ज्यात रंग, खडू, झेंडे, शंकू, चिन्हांकन किंवा दृश्य टेप, चेतावणी व सतर्कता उपकरणे समाविष्ट आहेत. निरीक्षण आणि दृश्य उपकरणे जसे की दुर्बीण, कॅमेरा, फ्लॅशलाइट, शोध डायग्राम, पेन्सिल्स, रंगीत पेन, क्लिपबोर्ड्स, तात्पुरत्या स्वरूपातील तांत्रिक शोध साहित्य आणि अतिरिक्त सामग्री जसे की घातक सामग्री, प्रतिसाद मार्गदर्शक. चला जिवंत पीडितांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना शोधून काढण्यासाठीची पावले पाहूया. यामध्ये समाविष्ट आहे माहिती संकलित करणे आणि विश्लेषण करणे, क्षेत्र चिन्हांकित करून सुरक्षित करणे, शंकू किंवा चिन्हांकित करणाऱ्या टेपच्या मदतीने संरचनेची स्थिरता तपासणे आणि ढिगाऱ्यात अडकलेल्या संभाव्य पीडितांचा शोध घेणे, सोप्या पोहोच असलेल्या पीडितांचा बचाव करणे जे पृष्ठभागावर किंवा जवळ असतील, संरचनेचे एक रेखाचित्र तयार करणे, शोधाच्या क्षेत्राची निवड करणे, शोध पद्धतीची निवड करणे, उपलब्ध संसाधने आणि उपकरणांद्वारे संभाव्य पीडितांची उपस्थिती आणि स्थानाची पुष्टी करणे आणि पीडितांचा शोध लागल्यास त्वरित उपचार सुरू करणे. शोध मोहिमांचे 2 प्रकार आहेत, हॅस्टी शोध आणि विस्तृत किंवा ग्रीड शोध. प्रत्येक प्रकारावर क्लिक करून अधिक जाणून घ्या. हॅस्टी शोध खूप जलद घेतला जातो, जेणेकरून पृष्ठभागावर किंवा सहज पोहोच असलेल्या जागांमध्ये वाचलेल्या लोकांची ओळख पटवता येईल. यात दृश्यांचे जलद निरीक्षण आणि साक्षीदारांद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. बचाव कार्याचा आढावा घेता येतो. हे शोध क्रमवारीने प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत करतात. विस्तृत किंवा ग्रीड शोध अत्यंत पद्धतशीर किंवा तांत्रिक पद्धतीने केला जातो, ज्यामुळे पीडितांचा अचूक ठाव ठिकाणा सापडतो. विस्तृत किंवा ग्रीड शोध प्रणालीद्वारे
पीडितांचे अचूक स्थान शोधण्यासाठी अत्यंत पद्धतशीर किंवा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जातो. या शोधात अतिरिक्त तपासणी आणि पर्यायी शोध साधनांचा वापर केला जातो. शोध मोहिमा पार पाडण्यासाठी विविध शोध पद्धती उपलब्ध आहेत. त्या म्हणजेच फिजिकल व्हॉइड सर्च, हॅलिंग सर्च, लाईन सर्च आणि K9 सर्च. चला प्रत्येकाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. फिजिकल व्हॉइड सर्च मोहिमेमध्ये विशेष तज्ञ किंवा महागड्या उपकरणांची आवश्यकता नसते. फक्त सामान्य ज्ञान आणि ठराविक प्रक्रिया आवश्यक असतात. बहुतेक घटनांमध्ये तज्ञ बचाव दल आल्यानंतर शेजारी रस्त्याने जाणारे किंवा प्राथमिक प्रतिसादकर्ते प्राथमिक शारीरिक शोध घेतात. प्रशिक्षित आपदा मित्र अशा प्रकारच्या शोधांमध्ये स्थानिक संसाधनांच्या मदतीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. फिजिकल व्हॉइड सर्चचे फायदे म्हणजे शोधासाठी सहज उपलब्ध संसाधने असतात आणि मोठे क्षेत्र जलदपणे कव्हर करता येते. यासाठी तज्ञ किंवा विशेष उपकरणांची गरज नसते. स्वयंसेवकांना लवकर प्रशिक्षण देऊन मदतीसाठी तयार केले जाऊ शकते. फिजिकल व्हॉइड सर्चमध्ये दृश्य निरीक्षणाद्वारे पीडिताच्या अचूक ठिकाण, स्थिती आणि परिस्थितीची खात्री होते आणि सकारात्मक निष्कर्षासाठी दुय्यम पुष्टीकरणाची आवश्यकता पडत नाही. फिजिकल व्हॉइड सर्चचे तोटे म्हणजे सामान्यतः पृष्ठभागावर किंवा सहज पोहोचू शकणाऱ्या पीडितांच्या ठिकाणांचा शोध घेता येतो. रात्रीच्या वेळी शोध तंत्र प्रभावी नसते. शोध कर्मचाऱ्यांना जवळ जाऊन शोध घेणे धोकादायक असू शकते. निष्कर्षात्मकपणे सर्व पीडित सापडले आहेत याची खात्री नसते. पुढे आपण व्हॉइड जागा म्हणजेच व्हॉइड म्हणजे काय ते समजून घेऊया. शून्य जागांच्या संभाव्य स्थानाबद्दल जाणून घेऊया. सामान्य कोसळण्याच्या नमुन्यामध्ये शून्य जागा म्हणजे व्हॉइड्स कुठे असू शकतात हे पाहूया. व्ही शेप कोसळणे जेव्हा मध्यभागी असलेला आधार कमकुवत होतो आणि मजला किंवा छत हे व्ही आकारात कोसळते. पॅनकेक कोसळणे जेव्हा भूकंपामुळे इमारतीतील स्तंभ आणि अन्य आधार संरचना फेल होतात आणि मजले एकमेकांवर कोसळतात. लीन टू कोसळणे म्हणजे जेव्हा मजला, छत किंवा संरचनेचा एकच भाग कोसळतो आणि दुसरा लटकून राहतो त्याला लीन टू किंवा कॅन्टिलिव्हर आकार तयार होतो. किंवा कोसळणे म्हणजे संरचनेच्या एक किंवा अधिक भिंती कोसळतात ज्यामुळे उर्वरित भिंतीवर संरचनेचा आधार राहतो. आता आपण अनेक खोल्यांमध्ये फिजिकल सर्च पद्धत समजून घेऊ. अनेक खोल्यांचा शोध घेण्यासाठी मूलभूत सूचना म्हणजे उजवीकडे जा, उजवीकडे राहा म्हणजेच गो राईट, स्टे राईट. संरचनेत प्रवेश केल्यानंतर उजवीकडे वळा आणि उजव्या भिंतीच्या संपर्कात राहा. व्हिज्युअली किंवा शारीरिकरित्या जोपर्यंत संपूर्ण उपलब्ध क्षेत्राचा शोध घेतला जात नाही आणि टीम पुन्हा सुरुवातीच्या बिंदूकडे येत नाही. जर शोध पथकाला बाहेर पडण्याची गरज भासली आणि प्रवेशाचा मार्ग लक्षात ठेवता आला नाही तर फक्त उलट वळा आणि त्याच भिंतीच्या संपर्कात राहा. शारीरिकरित्या किंवा व्हिज्युअली ती तुमच्या डाव्या बाजूला ठेवा. आता आपण हेलिंग शोध कसा केला जातो ते शिकूया. या शोधात शोधकर्ते कोसळलेल्या संरचनेभोवती घड्याळाच्या काटाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने जातात आणि पीडितांचा शोध घेतात. ते मोठ्याने किंवा मेगाफोनचा वापर करून आवाज देतात. सर्व शोधकर्ते त्यानंतर प्रतिसाद ऐकतात. जर कोणत्याही संभाव्य प्रतिसादाची दिशा मिळाली तर ती सूचना लक्षात घेऊन ते त्या दिशेने इशारा करतात. जर एकापेक्षा जास्त शोधकर्त्यांनी आवाज ऐकला तर ते त्या दिशेने इशारा करतात. त्या आवाजाच्या स्रोतावर त्रिकोणी पद्धतीने लक्ष केंद्रित केले जाते. प्रत्येक बचावकर्त्याने त्याच्या वैयक्तिक नोट्समध्ये हे नोंदवले पाहिजे. क्षेत्राचा एक साधारण आराखडा आणि आवाज स्रोत असलेल्या दिशेची नोंद या आराखड्यातही करणे आवश्यक आहे. हॅलिंग सर्च शिवाय शोधकर्ते कधीकधी ढिगाऱ्यावर धातूच्या वस्तूने आवाज करतात ज्यामुळे प्रतिसाद मिळू शकतो. चला हॅलिंग शोध पद्धतीची फायदे समजून घेऊया. लवकर उपलब्ध असलेली संसाधने मोठे क्षेत्र पट कव्हर करण्यास सक्षम असतात. हॅलिंग शोधासाठी तज्ञ किंवा विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आवश्यकता नसते.
स्वयंसेवकांना लवकर प्रशिक्षण देऊन मदतीसाठी तयार केले जाऊ शकते. शोधकर्ते जलद गतीने पीडितांच्या स्थानावर लक्ष केंद्रित करू शकतात. हॅलिंग शोध दिवसा किंवा रात्री सुरक्षित ठिकाणावरून वापरता येतो. या पद्धतीला मेगाफोन आणि इलेक्ट्रॉनिक श्रवण उपकरणांच्या वापराने अधिक प्रभावी बनवता येते. चला हॅलिंग शोध पद्धतीचे तोटे समजून घेऊया. कालांतराने पीडितांची स्थिती खालावत गेल्यामुळे या पद्धतीची कार्यक्षमता कमी होते. पीडितांनी ओळखण्याजोगा आवाज काढण्यास सक्षम असणे या विधीसाठी आवश्यक आहे. अनेक वेळा ढिगाऱ्याखाली दबलेल्या पीडितांचा आवाज बाहेर पोहोचत नाही, त्यामुळे शोधकर्त्यांना तो ऐकू येत नाही. या शोध पद्धतीचे परिणाम सर्व पीडित सापडले आहेत असे निष्कर्ष देत नाहीत. सर्व पीडितांचा अचूक ठाव ठिकाणा लावण्यासाठी अतिरिक्त शोध पद्धतींची आवश्यकता असू शकते. चला मोठ्या आणि खुल्या जागेत लाईन सर्च विधी कसे करतात ते आपण शिकूया. लाईन सर्च विधीचा उपयोग ऑडिटोरियम, कॅफेटेरिया आणि ऑफिसेस एरियाच्या मल्टिपल विभागणी केलेल्या भागांमध्ये करतात. सर्च टीमचे मेंबर एका सरळ रेषेत ओपन एरियाला पार करतात. प्रत्येक रेस्क्यूअरमध्ये 4 मीटर अंतर असते. सर्व रेस्क्यूअर हळूहळू सर्व रबल एरिया एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे शोधत जातात. रूम मध्ये शोध घेताना लाईन सर्च करणारे टीम मेंबर गो राईट स्टे राईट विधीचा अवलंब करतात. विपरीत दिशेकडूनही याच विधीचा अवलंब केला जातो. केनाईन सर्च हे त्यासाठी स्पेशलिस्ट डॉग आणि त्यांच्या हँडलरच्या माध्यमातून केले जाते. कमीत कमी वेळात मलब्याखाली दबलेल्या विक्टीमना शोधण्यासाठी ही एक कारगर विधी आहे. चला आता आपण पीडित व्यवस्थाबद्दल जाणून घेऊया. शोधादरम्यान काही खबरदारी घेतली पाहिजे. यात समाविष्ट आहे की पीडितांनी ऐकू नये असे कोणतेही अनुचित भाष्य करू नये. नेहमी असे गृहीत धरावे की कोणीतरी तुमचे ऐकत आहे. नेहमी सकारात्मक रहा. लक्षात ठेवा की पीडित सर्वात वाईट परिस्थितीत असतो आणि त्याचे जीवन वाचवण्यासाठी झगडत असतो. तुम्ही त्यांना बाहेर काढण्याच्या शक्यतेबद्दल सकारात्मक राहून त्यांच्या जगण्याच्या संधी वाढवू शकता. तुम्ही पीडिताशी संवाद साधणारे पहिले व्यक्ती असू शकता, म्हणून आत्मविश्वास आणि आशावाद दाखवणे महत्त्वाचे आहे. चला आता सापडलेल्या पीडिताशी प्राथमिक संपर्क साधण्याची प्रक्रिया समजून घेऊ. सापडलेल्या पीडिताशी प्राथमिक संपर्काच्या वेळी पहिली गोष्ट म्हणजे भाषेच्या अडथळ्याची ओळख पटवा आणि त्यावर मात करा. नंतर स्वतःचा एक बचावकर्ता म्हणून ओळख द्या. तुमच्या आवाजात आत्मविश्वास आणि शांतता प्रदर्शित करा. योग्य शब्दांचा वापर करून संवाद साधा. माहिती मिळवा. पीडितांचे नाव, अंदाजे वय, पीडित वयस्क आहे की मूल, जखमेचा प्रकार आणि प्रमाण, पाण्याची स्थिती, उबदारपणा आणि किती वेळापासून अडकले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पीडितांचा शोध तात्पुरत्या शोध उपकरणाने घेतला जाऊ शकतो. त्यांचा शोध ध्वनिक शोध उपकरणांसह घेता येतो, जसे की स्टेथोस्कोप आणि मायक्रोफोनसह पोलवर जोडलेले रेकॉर्डर. दृश्य शोध उपकरणांचा वापर करून देखील पीडितांचा शोध घेतला जाऊ शकतो, जसे की प्रकाशासह दूरदर्शी आरसा आणि व्हिडिओ कॅमेरा. पीडितांचा शोध ध्वनी प्रसारण उपकरणांच्या मदतीनेही घेतला जाऊ शकतो, जसे की विस्तारावर जोडलेला लाऊडस्पीकर आणि मायक्रोफोन. हाताने चालवता येणारे रेडिओ देखील वापरले जाऊ शकतात. चला आता स्वयंसेवकाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया. स्वयंसेवक मुख्य बचावकर्त्यांना सहाय्यक बळ पुरवतात. ते शोध आणि बचाव कार्यात गुंतलेल्या प्रतिसादकर्त्यांना पिण्याचे पाणी पुरवतात. स्वयंसेवक ढिगारा साफ करण्यात मदत करतात. स्वयंसेवक पशुधनाची काळजी घेण्यास मदत करतात. स्वयंसेवक सरकारी विभागांना मूलभूत सुविधांच्या पुनर्संचयनात मदत करतात. स्वयंसेवक पीडितांना प्राथमिक मदत मिळवण्यातही मदत करतात. या मॉड्यूलमधील की पॉइंटवर चर्चा करूया.
संरचना कोसळण्याच्या घटनांमध्ये सुरक्षित शोध आणि बचाव कार्यासाठी CSSR अभियान चालवले जाते. वाचलेल्या पीडितांचा शोध घेण्यासाठी त्वरित शोध मोहीम चालवली जाते. अधिक तांत्रिक आणि प्रणालीबद्ध पद्धतीने विस्तृत किंवा ग्रीड शोध मोहीम चालवली जाते. अनेक खोल्यांचा शोध घेण्यासाठी मूलभूत सूचना म्हणजे उजवीकडे जा, उजवीकडे राहा. विशेष प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने K9 सर्च विशेष प्रशिक्षित हँडलरद्वारे राबवल्या जाते. आता तुमच्या या विषयावरील समजूतदारपणाची तपासणी करण्याची वेळ आली आहे. दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. ही एक मूल्यमापन प्रक्रिया आहे. सर्व प्रश्न समान महत्त्वाचे आहेत. तुम्हाला परीक्षेत पास होण्यासाठी किमान 60% गुण मिळवावे लागतील. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.